शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना मतदारांना प्रलोभने आणि आमिषे दाखवून मते पदरी पाडून घेण्यासाठी उमेदवारांची जणू स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र सातपूर शहरातील अनेक भागात आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत निवडणूक आयोग आणि पोलिसांना लपतछपत मतदार आणि उमेदवारात हा सावळा गोंधळ सुरू आहे. तर जिकडे तिकडे ओल्या पार्ट्यांची चंगळ सुरू आहे. मतदारांना आमिष देणे आणि प्रलोभने दाखवणे कायदेशीर गुन्हा असल्याचे सुज्ञ मतदार आणि उमेदवार या दोघांनाही माहिती असताना देण्या घेण्यासाठी दोघांची मोठी तगमग सुरू आहे. अशाच काहीशा घटना सातपूर विभागात घडलेल्या आहेत. मात्र प्रचाराला अवघे काही दिवस असल्याने अनेक उमेदवारांनी प्रचाराऐवजी वाटपावर भर दिला आहे. काहींनी थेट वाटपासाठी सर्वात सुरक्षित म्हणून रात्रीची आणि पहाटेची वेळ ठरवली आहे. मतदारांचे काही दिवसा अगोदरच राहून छुप्या पद्धतीने वाटप सुरू आहे. मतदारांना निर्जनस्थळी आणि सहजासहजी कोणाला पोहोचता येणार नाही अशा ठिकाणी कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून मतदारांची भेट घेण्यासाठी परिसरातील एका व्यक्तीला बोलवतात. तो एकटाच आला आहे का, आपल्याला मतदान करेल का याची खात्री करूनच त्याला देवतांची शपथ दिली जाते. मतदारही अभिनय तो कभी नाही असं म्हणत पदरात पडलेल्या पार्टीचा आनंद घेत असतात. जसा अंधार पडू लागतो तसा ओल्या पार्टीसह सुक्या पार्टीच्या कामाला वेग येतो. समर्थक आणि प्रतिनिधी रात्री अपरात्री तर काही जण शांत डोक्याने अतिशय चलाकीने भर दिवसात वाटप करत आहेत. विशेष म्हणजे मतदारांना पार्टी देण्याचा जोर वाढला असताना पोलीस आणि निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाचे पथक या हालचालींवर नजर ठेवून आहे. त्यातच मतदान आपल्याकडे येण्यासाठी ओली आणि सुकी पार्टी देण्याची बातमी वाऱ्यासारखी क्षणार्धात पसरत असल्याने मतदार वाटपस्थळी झुंडीने दाखल होतात. त्यामुळे धोका न पत्करता दर दिवसाआड संबंधित यंत्रणेला जागा बदलावी लागते आहे. मात्र विना जोखीम आणि त्याच मतदाराला पार्टी देण्यासाठी पैसे पोहोचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सगळीकडे आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.